नमस्कार मंडळी. आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपण पूर्णपणे खचून जातो. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही आणि मग मनात प्रश्न येतो, माझ्याच नशिबात हे का दुःख. पण मित्रांनो, विसरू नका, स्वामींच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नाही. आपण फक्त आपलं काम करत राहायचं असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींवर विश्वास ठेवल्याने कसं अशक्यही शक्य होतं आणि आपले कष्ट कधीच वाया का जात नाहीत. स्वामी म्हणतात, पेरल्याशिवाय कधीच काही उगवत नाही. जर तुम्हाला फळ हवं असेल तर कष्ट हे करावेच लागतील. पण कधीकधी आपण खूप कष्ट करतो आणि फळ मिळायला उशीर होतो. अशा वेळी आपला संयम सुटतो. पण लक्षात ठेवा, फळ मिळायला कदाचित उशीर लागेल, पण ते जेव्हा मिळेल तेव्हा तुमच्या कल्पनेपेक्षाही ते कित्येक पटीने सुंदर असेल. स्वामी तुमच्या कष्टाची प्रत्येक सेकंदाची नोंद ठेवत आहेत. तुमचं प्रामाणिकपण कधीच वाया जाणार नाही. आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते ती एकटेपणाची. संकटात जेव्हा जग आपल्याला सोडून जातं तेव्हा स्वामींचे ते 6 शब्द आठवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाहीत तर ते एक वचन आहे. जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास टाकतो तेव्हा आपल्या आयुष्याची दोरी त्यांच्या हातात जाते. जसा एखादा पिता आपल्या मुलाला पडू देत नाही, तसेच स्वामी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सावरतात. फक्त गरज आहे ती म्हणजे मनापासून हाक मारण्याची आणि त्यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवण्याची. संयम ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. तुमचं आजचं दुःख हे उद्याच्या मोठ्या आनंदाची तयारी असू शकतं. देवाला जे द्यायचं आहे तो देणारच, पण ते पेलण्याची ताकद तुमच्यात निर्माण होण्यासाठी तो तुम्हाला या कठीण प्रसंगातून जाऊ देतो. त्यामुळे खचून न जाता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि आपलं काम चालू ठेवा. लक्षात ठेवा, स्वामी आपल्यासोबत आहेत. हेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं यश आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा. कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी